नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की कमळी तर अन्नपूर्णाच्या घरी गेलेली असते अन्नपूर्णा आजींना भेटण्यासाठी. पण तिला आणि तिच्या आईने दोघींनीही तिला धक्के मारून घरातून हाकलून दिलेलं असतं. परत येते हॉस्टेलवरती आणि हॉस्टेलवरती आल्यानंतर ती फोन करते अन्नपूर्णा आजींना. अहो आजी, तुम्ही कुठे आहात? मी तुमच्याकडे सुद्धा घरीसुद्धा आले होते, पण मला कुणी सांगितलं नाही आहे तुम्ही कुठे गेला होता. अन्नपूर्णा आजींच्या तरी ते डोळ्यातून पाणी येत असतं. अहो आजी, मी एकदा गावाला जायच्या आधी तुम्हाला भेटायचं होतं, म्हणून त्यासाठी मी तुमच्याकडं आले होते. तोपर्यंत आजी रडत, त्यांचा दबक्या आवाजातला तो एकदम दाबून ठेवलेला आवाज, तो म्हणतात ना एकदम गिळून घेतल्यावानी, आणि म्हणतात, अगं कमळी, माझी एक मीटिंग आहे, त्यासाठी मी बाहेर आलेले आहे. असं काही म्हणल्या क्षणी कमळीला थोडा डाऊट येतो. म्हणते की आजी, आहो मला तरी काही वेगळंच वाटत आहे. तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे का? काही त्रास आहे का? काही म्हणजे असं भरपूर काही विचारते ती. आजी म्हणते, नाही गं, नाही, तसं काही नाही आहे, माझी काळजी करू नकोस, तू निवांतपणाने जा गावाला. तोपर्यंत असं काही म्हणल्यानंतर कमळी फोन ठेवते आणि हॉस्टेलवरती कमळी निघी येते. त्यांची एक मैत्रीण येते. अगं दोघीजणी तुम्ही गावाला जाणार होता ना, काय झालं? निग्गी म्हणते, अगं तुला काय सांगू, कोल्हापूरला जाणारी बस ना कॅन्सल झाली आहे ना. अगं तुम्हाला कोणी सांगितलं कोल्हापूरला जाणारी बस कॅन्सल झाली? तसं काही नाही आहे, जाते ती बस. असं म्हणल्यानंतर ती मैत्रीण त्यांची निघून जाते. ह्या दोघीजणी आश्चर्याने बंड्याकडे पाहतात, म्हणतात की आपल्याला बंड्यानं चुकीचं का सांगितलं, खोटं का बोलला. त्या पटकन रूमवरती जातात आणि गावाला जायची तयारी करतात, बॅगा वगैरे भरतात. हे सगळं काही झाल्यानंतर परत इथे बंड्या खाऊन पिऊन आता हॉस्टेलच्या बाहेर म्हणतात ना एकदम पारख ठेवायसाठी आलेला असतो आणि म्हणतो की ह्या पोरी काही गावाला जाऊन द्यायच्या नाहीत आणि मी इथेच बघतो त्या कशा गावाला जातात ते. पण इथे बंड्याची झोप लागते आणि त्या गपचूप निघून जातात आणि तेच बंड्याला माहीत नसतं. अर्ध्या रात्री जर बंड्याला जाग आली तर म्हणतो की बरं झालं त्या गेल्या नाहीत आणि माझा जरा डोळाच लागला होता, गेल्या तर नसतील ना त्या. बंड्या म्हणतो, नाही, एवढ्या रात्रीचे जाणे शक्यच नाहीत. पण कमळी आणि निग्गी तर गावाला जाण्यासाठी निघून गेलेले असतात. हे सगळं काही झाल्यानंतर बंड्याला थोडा डाऊट येतो. तो ऋषीला फोन करतो, म्हणतो की ऋषी सर, त्या दोघीजणी गेल्या तर नसतील ना? ऋषी म्हणतो, नाही, असं काही होणारच नाही, कारण तू त्यांना सांगितलं आहेस ना बस कॅन्सल झाले म्हणून. तोपर्यंत बंड्या म्हणतो, हो, मी तसंच सांगितले, मग काही काळजी करू नको, त्या दोघीजणी नसतील गेल्या. असं काही दोघांचं बोलणं चालू असताना ते बंड्या म्हणतो की ऋषी सर, चला मग झोपा तुम्ही आता, आपण सकाळी दोघंजणी बोलू. असं म्हटल्यानंतर दोघेही फोन ठेवतात आणि झोपी जातात. ते कमळी आणि निग्गी दोघेजणीही कोल्हापूरच्या बसकडे जाण्यासाठी येतात, पण बस काही भेटत नाही आणि अशा प्रत्येक गाडीला येण्या जाणाऱ्याला हात करतात, पण गाड्या काही थांबत नाहीत. पण टवारी जे पोरं असतात ना फालतू, आणि ते त्यांना गिरक्या घालत असतात, म्हणतात की चल दोघीतले एक जण बसा माझ्या गाडीवरती. असं म्हणल्यानंतर निग्गी म्हणते, अगं कमळे, ही किती टवारकी पोरं आहेत ना, ह्यांना अद्दल तर आपण घडवलीच पाहिजे. कमळी पटकन एका पोराचा हात पकडते, म्हणते, काय रे, तुला काही कळत नाही का? आणि पोरींची छेड काढायला तुला कशी लाज वाटत नाही? आणि त्याचा हात पिरगळते. हात पिरगळल्यानंतर तो मुलगा जरा घाबरतो आणि तिथून पळ काढतो. तिथून 1-2 जण पोरं चांगलीवाली येतात, म्हणतात, काय गं ताई, काय झालं? ती पोरं काही तुला त्रास देतील काय? कमळी म्हणते, हो ना, पण त्यांना चांगलीच ना अद्दल घडवली आहे. असं काही म्हणल्यानंतर तिथून सगळेजणी जातात. तो एक मुलगा असतो, तो म्हणतो की ती भाजीपालेवाली गाडी आहे ना, ती कोल्हापूरला जाते, त्यातनं बसून तुम्ही दोघीजणी जावा आणि मी माझ्या ओळखीची आहे ती गाडी, मी तुम्हाला बसवून देतो. त्यात माणसाच्या मदतीने ते दोघीजणी गाडीमध्ये बसतात आणि कोल्हापूरला जायला निघतात. कोल्हापूरला जायला निघत असताना इकडे सरूकडे गावाकडची माणसं येतात, म्हणतात की वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या आबांचं हे शेवटचं कार्य श्राद्ध आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका. आबांनी आमच्यासाठी एवढं सगळं काही केलं आहे आणि त्यांच्या नावाने आपल्या गावामध्ये अन्नदान तर झालंच पाहिजे.
तुम्ही फक्त उद्या पूजेसाठी बसा आणि सगळा काही काम खर्च सगळं जे काय आहे ना ते आम्ही करू. हे सगळं काही झाल्यानंतरनं सरू तो त्यांची हातच जोडते, म्हणते खरंच आबांनी आत्तापर्यंत नावं इज्जत माणसं कमावली, ह्याच्या पलीकडे काही नको आहे मला. असं काही म्हणल्यानंतर ते माणसंही गावकरी निघून जातात. गावकरी निघून गेल्यानंतर सरू म्हणते आबा खरंच आज तुमच्या माघारीसुद्धा ही लोक तुम्हाला किती विचारपूस करतात आणि सगळं काही करायलासुद्धा तयार आहेत. असं म्हणल्यानंतरनं पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या दोघीजणी लमसमाशा कोल्हापूरपर्यंत पोचत आलेले असतात. ऋषीचंही ते ऑफिसमधलं काम चालू असतं आणि तोपर्यंत रोहित येतो. रोहित म्हणतो की काय रे ऋषी, काय करतोयस लॅपटॉपमध्ये? काही नाही रे, उद्या प्रेझेंटेशन द्यायचं आहे ना, त्याची जरा तयारी करतोय. काय एवढं प्रेझेंटेशन तर द्यायचे, त्यात काय एवढं? तोपर्यंत ऋषी म्हणतो अरे त्यात काय एवढं म्हणजे, तुला काय वाटतं ही गोष्ट काय मामूली आहे का? अरे आईची ही स्वप्न आहेत, हे प्रोजेक्टबद्दल आईची किती भावना आहे तुला माहिती आहे का? ऋषी म्हणतो बघू म्हणजे रोहित म्हणतो बघू. रोहित त्याचं प्रेझेंटेशन पाहतो आणि म्हणतो छान छान असं म्हणून तो बाहेर जातो आणि दरवाजापाशी उभा राहून म्हणतो की खरंच हा ऋषी किती करतोय. आणि जर माझ्याबरोबर आत्ता असं बोललात, आईला सगळं काही सांगितलं तर आई त्याच्या हातामध्ये द्यायला सगळं काही कमी करणार नाही. हेच रोहितचं पूर्णपणे जळफळाट व्हायला लागलेला असतो. रोहित इथून निघून जातो आणि ऋषीही तयार व्हायला जातो. आणि येणाऱ्या भागामध्ये आपण पाहूयात की ते मोठा असं भयानक सत्याचा उलगडा म्हणजे आबांच्या मृत्यूचं सत्य हे कमळीसमोर आलेलं असतं. बघूया आता नक्की काय घडतंय भागामध्ये. आता खूप मोठा इंटरेस्टिंग भाग आहे. आत्तापर्यंत जे काही सत्य लपवलेलं होतं ते अखेरकार कमळीच्या समोर येणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागलेले आहेत, त्यालाही तुम्ही भरभरून असेच लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.